तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज चाललोय मी गावी। उद्या रामनवमी आहे ना, म्हणून फंक्शन आहे। तर दोन भाव आहेत गावी, त्यांना सांगितलंय की मी येत नाही, पण त्यांना सरप्राईज द्यायचं आहे। म्हणून तुम्ही बघा, खूप चांगला जाणार आहे दिवस। ब्लॉग पण खूप भारी जाणार आहे, फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका। तर गाईज, ट्रेन होती 12ची आणि हा आला कितीला माहिती आहे का? 12:15 वाजता। ट्रेन 12ची आणि आला 12:15 वाजता। आणि नंतर म्हणतो 12च्या नंतर कुठची ट्रेन आहे का? आता ह्याला काय सांगू, 12च्या नंतर कुठची ट्रेन आहे की नाही। आणि ट्रेन 12ची होती आणि आम्ही आता रात्रीभर बघताय बघा, इथे फिरतोय। इकडे आहे काय, हा इथं आहे शेमण्या, आणि हे बघा पूर्ण रोड, काय बोलू आता, पूर्ण हा लोकमान्य टिळक एरिया, पूर्ण इकडे फिरत बसलोय। आता काय करणार, आता वाजले किती तुम्हाला दाखवता, 1 मिनिट दाखव, फोन दाखव। 12ची ट्रेन होती आणि आता वाजलेत सकाळचे 4:10। बघा, एवढा वेळ आम्ही टाइमपास केला। आता बघू, आता चाललोय कुर्ल्याला। कुर्ल्यावरनं पनवेलला जायचंय। पनवेलवरनं सकाळी 6ची ट्रेन आहे। एका नवीन आशेने आता आम्ही पनवेलला जातो की ट्रेन मिळू आम्हाला। आता बघू पुढे जाऊन काय होतं, ब्लॉग मध्ये आम्हाला कंटिन्यू राहा, भेटेल, ठीक आहे। तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 7। गुड मॉर्निंग भाई लोग। आणि आता आम्ही आहे पनवेलला। अजून पनवेलला आहे बघा, पनवेललाच काय बघू उतरतोय। पनवेल स्टेशनला आलेलो आहे। पनवेलवरनं डायरेक्ट संगमेश्वरला उतरायला तुम्हाला भेटतो, ठीक आहे। माझ्या ट्रेनमध्ये पण भेटतो। बाय बाय। तर गाईज, फायनली आता चिपळूणला पोहोचतोय। आता सकाळी किती, आता 10 वाजता पोहोचतोय। 10 वाजता रात्री निघालो 12 वाजता, आता 10 वाजता पोहोचतोय। आता चिपळूणला उतरतोय। ब्लॉग तर खूप भारी होती। रिचिंग अवर डेस्टिनेशन। बघा काय बोलतोय, 12ची ट्रेन होती, सकाळी 7ची ट्रेन पकडायला आलो। ऐकू नका तुम्ही, तुम्हाला आमच्या गाव बघायचं, चिपळूण बघायचं। चिपळूण गावात चिपळूण दाखवलं बघा, आमचं चिपळूण। चिपळूण भारी आहे ना, एकदा कोकणात नक्की विजिट करा, खूप भारी। इकडे आलं इकडे। तर गाईस, तुम्हाला आता मी चिपळूण दाखवतो। चिपळूण, हा ट्रेन पुढे जायला पाहिजे। ब्लॉग मध्ये नक्की राहा, नंतर भेटूया। फायनली गाईस, चिपळूणला पोहोचलो आताच। तुम्हाला दाखवतो चिपळूण स्टेशन। तो बघा चिपळूण स्टेशन दिसला का? तर सकाळी रात्री निघालो, रात्री तर आत्ता पोचलोय। आता बरं तिकडनं बस बघायची आहे। आणि हा मला घेऊन आला का, हा मला घेऊन आलाय आणि मला बोलतो आता बस पण कुठनं पकडायची ती माहीत नाही। आता चाललंय इकडे लांब घेऊन, एवढं चालत, एवढं उन्हात ना चालत घेऊन चाललंय त्याला। आता काय नाही बोलायचं, नंतर त्याची खेचायची बरोबर आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा। त्याचं आताच तोंड बघा। सध्या एवढी भीती वाटते, घरातल्यांना न सांगता गावी निघाले। घरातल्यांना सांगता ना, घरातल्यांना न सांगता त्याचं टेन्शन हे आहे। आम्ही बस ट्रेन मधून आलो, आमची लालपरी गेली। आता फक्त घरातल्यांचे रिॲक्शन बघायचे। भावांना कोणालाच आम्ही सांगितलं नाही की बाबा आम्ही गावी येतोय, पण जाऊन डायरेक्ट त्यांचं रिॲक्शन घ्यायचं आहे। तर रिॲक्शन बघायचं असेल तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय। तर गाईज, फायनली आता गावात पोचलोय। रिक्षावाल्याने अर्ध्या वाटेत उतरवलं यार, माहिती आहे का? आता एवढं आम्हाला चालत जायला लागतंय पुढेपर्यंत। 5-10 मिनिटाच्या अंतरावर आता आमचं घर राहिलेलं आहे आणि आता घरातल्यांच्या रिॲक्शनसाठी आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत। ह्याला घरातले बाहेरच काढून टाकणार, जाम शिवाय घालणार। परत गावावरनं मुंबईला आला आणि आज न सांगता परत गावी आलाय, म्हणून घरात यायला मजबूत मारणार पण आहेत आणि हाकलून पण टाकणार, लिहून देतो ना। आता जरा भीती पण वाटते, पण घरी पोहोचण्याचा आनंद पण होतोय। एवढा काळ रात्रीपासून इकडे तिकडे भटकत शेवटी आम्ही आमच्या गावात
घराच्या 5-10 मिनिटं अंतरावर पोहोचलेलो आहोत. गाईज आता जाऊया. तो मयुरेश मंदिरात बसला आणि बाकीचे कुठे का माहीत नाही, पण जाऊया. प्रत्येकाचे रिॲक्शन घेऊया. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सगळ्यांचे रिॲक्शन बघायला भेटतील तुम्हाला. बाय बाय, नंतर भेटू. आणि त्यांचं रिॲक्शन घ्यायचं आहे. हां, तर चक्कीत चाललो आम्ही. चक्कीत जाऊन बघूया तुमचं काय कसं काय झालं आहे. रिॲक्शन बघून तर खूप भारी वाटणार आहे. बघूया काय बोलतात ते लोक. ठीक आहे, थांबा 2 मिनटं थांबा. जावं आम्ही आता चक्कीच्या इथे जाऊ. आम्ही चक्कीच्या इथे जाऊन मग भेटू. 2 मिनटं. सुजल इंटरेस्टेड. मी फायनली चक्कीच्या इथे पोचलो आहे. तर कसं काय स्वागत तुमचं पुन्हा एकदा म्हणजे यात. कैसा भाई, क्या बोल रहा है बंटा? कैसा लगा सरप्राइज? अरे अरे फिक्सच नव्हतं आमचं, माहिती आहे का? तुझ्यामुळे पप्पांच्या चटा घातलाय. चटत नाहीत लावण्याचं सांगितलं काही का? अरे बाबा आमचं फिक्सच नव्हतं यायचं पहिल्याच नंतर, माहिती आहे का? चला गाईस, नंतर बाय बाय. आता मामीचं रिएक्शन घ्यायला चाललंय. बघूया मामीचं कसं रिएक्शन होत आहे. त्यांचं तर झालं, आता मामीचं रिएक्शन घेऊ. तिला काही सांगितलं नाही आहे आम्ही त्यांना. काय बोलते? तर मामीचं रिएक्शन घेऊ. थांबा झाला, तुम्हाला दाखवतो मी मामीचं रिएक्शन. मामी समोर येते. तेरी मम्मी. मामी काय मामी, कशी आहेस? बरी आहेस ना? मजेत मजेत. ब्लॉग 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 बनवतोय. ब्लॉग ब्लॉग मोती को फ्रेंड के पास रख के आया.